जन्म देण्यासाठी आई हवी, ओवाळणीसाठी बहीण हवी, लग्नासाठी बायको हवी, मग जन्माला येणारी मुलगी का नको? झाशीची राणी सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी या सर्व स्त्रियांनी आपल्या जबाबदाऱ्या ज्याप्रमाणे साकारल्या त्यावरून स्त्री शक्तीचं महत्व सहजच पडतं. आई मी इतकी वाईट आहे का गो की मला जन्म घ्यायचा सुद्धा अधिकार नाही? इतका करुण प्रश्न जन्म न झालेल्या मुलीला आपल्या आईला का विचारावा लागतो? आईच्या उदरातच मुलीचा अंत का होतो? आपण आपली माणुसकी हरवून बसलोय का? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. पण आता वेळ आली आहे त्यांची उत्तर शोधण्याची. समाजातल्या अनेक घरांमध्ये असे प्रसंग घडतात. त्यातल्याच एका घरातला हा एक तसाच पण थोडा वेगळा प्रसंग. आई, ए आई, गुड न्यूज, बातमी खरी आहे. आपली रेणुका पुन्हा आई होणार आहे. ते सगळं ठीक आहे, पण मागच्या सारखी मुलगी होता कामा नाही हो यावेळी. यावेळी तरी काळजी घ्या. नाहीतर काय, पहिल्यापासून अंगा खांद्यावर नातवाला खेळवायची इच्छा होती. इथं काय वेगळंच आहे सगळं. हे बघ, यावेळी मुलगाच हवा, नाहीतर घराचं लेडी स्पेशल करून ठेवाल. ऐकतेस ना सुनबाई? आली सासूबाई? तू घाबरू नकोस आई, माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे. यावेळेला आधीच त्यांच्याकडून चेकअप करून घेऊ. अहो पण हा गुन्हा आहे. तू गप्प बस. हा गुन्हा असेल तर सलग 2 मुलींना जन्म देणं हाही गुन्हाच म्हणावा लागेल. पण अहो मुलगी म्हणजे लक्ष्मी असते, देवीचं रूप असते. तू आलीस ग मोठी शिकवणारी? काही नाही, यावेळी डॉक्टर वगैरे काही नाही. माझ्या माहितीत एक फार मोठे मांत्रिक आहेत हो. ते सांगतात ते घडतंच. ते म्हणतील हीच पूर्व दिशा. आई ही अंधश्रद्धा आहे. ए तू चला, आई मोठी आईला शाणपणा शिकवणारी. चल. ओम चंडिकाय भस्मसुराय जल जला भलभला कालिका माता की जय. ओम चंडिकाय भस्मासुराय जला भलभला. ओम मुलगा होत नाही हीच समस्या घेऊन आलाय ना माझ्याकडे. पाहिलं ना, पाहिलं किती अंतर्ज्ञानी आहेत बाबा. जय बाबा. ओम चंडिकाय भस्मसुराय जल जला भलभला कालिका माता की जय. ये मुली इकडे ये. ओम चंडिकाय भस्मासुराय जल जला भलभला. बाई काळजी करू नका, यावेळी हिला मुलगाच होणार. ओम चंडिकाय. बाबा आम्ही तसं चेकअप करणारच आहोत. त्याची काहीही आवश्यकता नाही. मी बोललो ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ओम चंडिकाय भस्मासुराय जलजला भलभला. बाबा बाबा पण नक्की ना? निघा आता, एक शब्द न बोलता निघा. मागे फिरून बघू नका. ओम चंडिकाय भस्मासुराय जलजला भलभला कालिका माता की जय. काही महिने सहज निघून जातात. मांत्रिकानं दिलेल्या आश्वासनामुळे सगळेच आनंदात असतात. आणि त्याच वेळी आई, मांत्रिकाची भविष्यवाणी खोटी ठरली. रेणुकाला दुसरीही मुलगीच झाली. काय? शक्यच नाही. बाबांचा अंदाज चुकणं शक्यच नाही. नाही आई, पण अंदाज चुकला. पण आता मात्र मी चुकणार नाही. या मुलीची काहीतरी विल्हेवाट लावलीच पाहिजे. उद्याला तिला दवाखान्यातून आणलं ना की अनाथालयाच्या दारातच नेऊन टाक. वेडीस वेडी. आता कायदा कडक आहे. जन्म झालेल्या बाळाची पूर्ण माहिती असते त्यांच्याकडे. पण सगळेच अडकू. मग आता काय? बघा, शहराबाहेर एक आड बाजूला मैदान आहे. मैदानात कोणी येत नाही ना. जात जाऊ, एक खड्डा करून तिला त्यात पुरून टाकू. पण बाबा, आता पण नाही बीड नाही, असंच करायचं ठरलं. ठरलं म्हणजे ठरलं.
कसलाही गंध नसलेली चिमुरडी आई बरोबर घरात येते. तिला काय म्हणते? घरात दुसरं कोणी नाही, मरणच आपलं स्वागत करणार आहे. बरं झालं हो आलीस. या राजेश, घे तिला ताब्यात आणि भर या पोत्यात. मी तिच्या तोंडात बोळाच कोणते, म्हणजे आवाज सुद्धा निघणार नाही रडण्याचा. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. ती माझी मुलगी आहे, माझी मुलगी आहे. राजेश, तिला आत नेऊन बांधून टाक. या उदशीकडे बघतो. या तिला इकडे. मी तोंडात बोळा कोणते तिच्या. आणा इकडे. आजी, अगो बाई, कोण बोललो? कोण आहे? हीच तर नाही ना बोलली. काय मूर्खात की काय? ही 2 दिवसाची पोर कशी बोले? द्या तो बोळा इकडं. आजी, मीच बोलले तुझ्याशी, मीच हाक मारली. आजी, मी तुझ्याशी बोलते. मला पप्पांकडे मागू दिलोस. आजी, तू मला मारणार?